हॅलो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4 मार्केट, द वर्ल्ड अराउंड अस पार्ट 2 स्टँडर्ड 3 या बुकमधलं. नाव वी विल सी द लेसन. चिल्ड्रन्स फनफेअर हे काय आहे? चिल्ड्रन्सचं फनफेअर आहे. कुठल्या स्कूलमधलं? कॅन यू रीड इट? जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल. Children are selling different things and parents are buying them. इथे काय होतं आहे की मुलं काहीतरी विकतायत आणि पेरेंट्स ते वस्तू त्या विकत घेतात. A children's fun fair is like a small market where students set up stalls to buy and sell things. चिल्ड्रन्स फन फेअरमध्ये काय असतं की मुलं छोटंसं एक मार्केट क्रिएट करतात, जिथे छोटे छोटे स्टॉल्स असतात, जिथे पेरेंट्स येतात, गोष्टी विकत घेतात आणि मुलं त्या वस्तू विकत असतात. ॲट द फेअर नेहा अँड साहिल हॅड पुट अप अ स्टॉल टू सेल द ग्रीटिंग कार्ड्स दॅट दे हॅड मेड. नेहा आणि साहिलने काय केलं की एक छोटा स्टॉल घेतला, क्रिएट केला की तिथे ते काय विकत होते? ग्रीटिंग कार्ड्स जे त्यांनी स्वतः बनवले होते. आफ्टर द फेअर दे वर काउंटिंग मनी दॅट दे हॅड अर्न. म्हणजे काय केलं त्यांनी? हे फेअर संपल्यानंतर त्यांना जेवढे केवढे पैसे मिळाले ते त्यांनी मोजले. त्यांनी किती पैसे गमवलेत ते त्यांना समजलं. हे साहिल, वी अर्न मोर मनी अँड मेड अ प्रॉफिट. साहिलला काय म्हणाली नेहा की आपण खूप छान पैसे कमवलेत आणि आपला प्रॉफिट झालाय. नेक्स्ट टाइम लेट अस पेंट अँड सेल दियाज अलॉंग विथ ग्रीटिंग कार्ड्स सेड साहिल. साहिल काय म्हणाला यावर नेहाला की पुढच्या वेळेला आपण काय करू? दिया म्हणजे दिवे असतात ते रंगवू आणि ग्रीटिंग कार्ड सोबत ते सुद्धा विकूया. तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा असं फनफेअर होतं का? होत असेल तर मला सांगा. टेल अस, हॅव यू एव्हर पार्टिसिपेटेड इन अ चिल्ड्रन्स फन फेअर? डिड यू बाय समथिंग ऑर सेल समथिंग? आता इथे तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे की तुम्ही कधी चिल्ड्रन्स फनफेअरमध्ये पार्टिसिपेट केलं आहे का? आणि त्या फनफेअरमध्ये तुम्ही काही विकत घेतलं आहे का तुम्ही काही विकलेले आहेत वस्तू? सो इफ यू हॅव पार्टिसिपेटेड यू कॅन आन्सर. जर तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल तर तुम्ही काय सांगू शकता की I have participated in children's fun fair where I sold toys, or in the fun fair I sold food items. What would you like to sell at children's fun fair? तुम्हाला काय आवडेल चिल्ड्रन्स फन फेअरच्या दिवशी विकायला? I would like to sell वडा पाव on children's fun fair. असं तुम्ही आन्सर देऊ शकता. Next, a market is a place where different kinds of things are bought and sold. मार्केट अशी जागा असते जिथे वेगवेगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात आणि विकल्या जातात. A person who sells things is called a seller. A person who buys things is called a customer. जो माणूस विकतो वस्तू त्यात तो काय असतो? सेलर. आणि जो माणूस विकत घेतो वस्तू तो कोण असतो? कस्टमर. मेनी पीपल कम टुगेदर इन अ मार्केट फॉर बाईंग अँड सेलिंग. गोष्टी विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी भरपूर लोक मार्केटमध्ये जमतात. डिड यू नो? तुम्हाला माहिती आहे का? देर आर मेनी टाईप्स ऑफ मार्केट्स. मार्केट्स आर इन अ सिटी ॲज वेल ॲज इन अ विलेज. खूप बऱ्याच टाईपचे मार्केट्स असतात. जसं की तुम्हाला माहीत असेल व्हेजिटेबल मार्केट, फिश मार्केट, व्हेजिटेबल मार्केट, ग्रोसरी मार्केट, असे बरेच मार्केट असतात. सिटीमध्ये सुद्धा असतात आणि विलेज म्हणजे गावामध्ये सुद्धा असतात. आता आपण ब्रीफमध्ये बघूयात की कोणते कोणते मार्केट्स असतात. टाईप्स ऑफ मार्केट. फर्स्ट इज अ विलेज मार्केट. And second is a city market.
आता या विलेज मार्केटमध्ये बघा काय काय असतं. वीकली मार्केट, याला मराठीमध्ये आपण म्हणतो आठवडे बाजार. तिथे काय होतं विलेजमध्ये? वी गेट थिंग्स दॅट वी यूज एव्हरी डे. व्हेजिटेबल, फ्रूट्स. या वीकली मार्केटमध्ये काय मिळतं? ज्या वस्तू आपण नेहमी वापरतो अशा डे टू डे यूजमधल्या वस्तू जसं की व्हेजिटेबल्स, फ्रूट्स इथे मिळतात. त्याचबरोबर काय असतं तिथेच? ॲनिमल मार्केट. गावाकडे काऊ, बफेलो, गोट हे सगळं विकलं जातं. तर ते ॲनिमल मार्केटसुद्धा इथे वीकली मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सिटीमध्ये काय असतं बघूया आपण. सिटीमध्ये असतं सुपर मार्केट, शॉपिंग मॉल. सुपर मार्केटला जाता तुम्ही. सुपर मार्केटमध्ये काय मिळतं? वी गेट थिंग्स दॅट वी यूज एव्हरी डे. आपण रोज ज्या वस्तू आपल्याला वापरायला लागतात त्या आपण सुपर मार्केटमधनं खरेदी करतो. आणि शॉपिंग मॉलमधनं काय करतो? वी गेट थिंग्स दॅट वी यूज एव्हरी डे. शॉपिंग मॉलमध्ये सुद्धा मिळतं तुम्हाला सगळ्या वस्तू. अशा 2 प्रकारचे मार्केट तुम्हाला सिटी मार्केटमध्ये बघायला मिळतात. लेट अस फर्स्ट विजिट अ वीकली मार्केट इन अ विलेज. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की गावाकडच्या मार्केटमध्ये व्हिजिट करायचं आहे. दिस इज द मार्केट इन रघु अँड रामाज विलेज. हे जे मार्केट आहे ते रघु आणि रामाच्या गावातलं आहे. दे हॅव कम टू द मार्केट विथ देअर मदर अँड फादर. रघु आणि रामा हे या मार्केटमध्ये त्यांच्या आई आणि वडिलांसोबत आलेले आहेत. दिस इज अ वीकली मार्केट. हा आठवडे बाजार आहे. वीकली मार्केट means a market that is held on one fixed day every week. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे की वीकली मार्केट म्हणजे काय असतं? जे आठवड्यातल्या एका पर्टिक्युलर डेला भरतो. म्हणजे सॅटरडे असेल, संडे असेल, कुठल्या तरी एकाच डेला ते मार्केट दर आठवड्यात भरतं. दिस मार्केट इज हेल्ड एव्हरी वेनेसडे. आता रघु आणि रामाच्या गावातलं जे मार्केट आहे ते कधी असतं? तर प्रत्येक वेनेसडेला असतं. पीपल इगरली वेट फॉर द वीकली मार्केट. लोक या वीकली मार्केटची वाट बघत असतात आतुरतेनं. फार्मर्स फ्रॉम नियर बाय विलेजेस ब्रिंग फ्रेश व्हेजिटेबल्स अँड ग्रेन्स फ्रॉम देअर फार्म्स टू सेल. इथे काय होतं की आजूबाजूच्या गावामधनं छोटे मोठे शेतकरी आपापले व्हेजिटेबल्स, ग्रेन विकण्यासाठी इथे घेऊन येतात. मेनी आर्टिझन्स कम टू सेल डिफरंट काइंड्स ऑफ थिंग्स. म्हणजे वेगवेगळे कलाकार तुम्हाला छोट्या छोट्या गाड्या, छोट्या छोट्या आता काय असतं बरं, टोपली, माठ हे कोण बनवतं? आर्टिस्ट लोक बनवतात. त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतात. नाव अ डेज वीकली मार्केट आर ऑल्सो हेल्ड इन सिटीज. आता जर तुम्ही शहरात राहत असाल, आता मी पुण्यामध्ये राहते तर मी तुम्हाला सांगते शेतकरी बाजार तुम्हाला आता बघायला मिळत असेल. वीकली एका पर्टिक्युलर डेला तुमच्या घराच्या आजूबाजूला तो भरत असेल, जिथे तुम्हाला अशा सगळ्या वस्तू बघायला मिळते. इन सच मार्केट्स बायर्स अँड सेलर्स नो इच अदर वेल. आता कसं असतं, नेहमी आजूबाजूचे लोक येतात विकायला. ती सेम लोक असतात, विकत घेणारे सेम लोक असतात, त्यामुळे ते एकमेकांना ओळखायला लागतात. पीपल गेट अ चान्स टू मीट ड्युरिंग द वीकली मार्केट. लोकांना एकमेकांना भेटायला त्या दिवशी संधी मिळते. द वीकली मार्केट इज सेट अप इन अन ओपन स्पेस नियर द विलेज. Some sellers were sitting on ground with their goods spread out on a piece of cloth in front of them. वीकली मार्केटमध्ये काय असतं, कसं असतं, ओपन स्पेस असते गावाच्या जवळ आणि लोक काय करतात, त्यांचे गुड्स म्हणजे ज्या वस्तू त्यांनी विकायला आणल्यात त्या वस्तूंना गुड्स असं म्हणतात. गुड्स म्हणजे इथे छान असा अर्थ नाही. तर ते काय करतात, त्या वस्तू खाली एका कापडावरती टाकतात आणि विकतात. सम हॅड सेट अप स्मॉल टेम्पररी शॉप्स ऑन वुडन बेंचेस.
काही काही जण काय करतात, वुडन बेंच असतात, लाकडी बेंच असतात, त्याच्यावरती आपला स्टॉल लावतात. काही लोकांना तुम्ही ते असं हटसारखं पण बघितलं असेल, झोपडीसारखं, तशा ह्याच्यातही करतात. टेंट असतात. The market was filled with variety of products such as fresh green leafy vegetables, colorful flowers, fresh fruits, spices, papad, chips and snacks as well as sweets. मार्केटमध्ये काय काय तुम्हाला मिळतं बघा. हिरव्या भाजीपाल्या, वेगवेगळ्या रंगांची फुलं, ताजीतवानी फळं, स्पायसेस म्हणजे लवंग, दालचिनी, मिरी हे सगळं स्पायसेसमध्ये येतं. लाल तिखट हेही स्पायसेसमध्ये येतं. पापड, चिप्स, स्नॅक्स, फरसाण वगैरे, त्याच्याचबरोबर गोड वस्तू त्याही तिथे विकायला असतात. देर वर मेनी अदर थिंग्स टू. याच्याबरोबर अजून बऱ्याच गोष्टी असतात. काय काय असतात? सच ॲज कॉटन क्लोथ्स, कॅप्स, sarees, clay and metal pots, baskets as well as farming tools. याच्याच बरोबर अजून काय असतं? कापड असतं, कॅप, साडी, क्ले, मेटल म्हणजे मेटल पॉट्स म्हणजे काय? भांडी असतात मेटलची वेगवेगळ्या, ॲल्युमिनियम, आयर्न याची वेगवेगळी भांडी असतात, कढई, तवा अशी. बास्केट्स असतात आणि फार्मिंग टूल्स म्हणजे काय की शेतीसाठी लागणार, खुरपायला लागणारी वस्तू, फावडा, या सगळ्या वस्तू सुद्धा तिथे विकायला असतात. सेलर्स वर ॲडव्हर्टायझिंग देअर प्रॉडक्ट्स बाय लाऊडली कॉलिंग आउट टू अट्रॅक्ट कस्टमर्स. इथे सेल करताना लोक काय करताना दिसतात तुम्हाला? मोठमोठ्यांदा आवाज देतात की कांदा घ्या, कांदा, किंवा असं काहीही असेल ते विकतात. ते कशासाठी करतात हे? टू अट्रॅक्ट देअर कस्टमर्स. In some places, customers and sellers were bargaining over prices. Overall, the market was full of energy, excitement and noise. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बार्गेन करताना लोक दिसतील की सेलर एखादी अमाऊंट सांगतो, बायर ती थोडी कमी करायला सांगतो, असं करून ते म्युच्युअली डिसाईड करतात की कितीला वस्तू ती विकत घ्यायची. या सगळ्यासाठी मार्केट खूप जास्त एनर्जेटिक, एक्सायटेड आणि खूप जास्त आवाज असणारं असतं. ॲज हिज फादर हॅड टोल्ड हिम, रघु हॅड बॉट अ शॉपिंग लिस्ट विच ही हॅज प्रिपेअर्ड ॲट होम. काय केलं होतं रघुनी येताना त्याच्या बाबांनी दिलेली शॉपिंगची लिस्ट घेऊन आला होता की त्याला काय विकत घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे. Rama had bought along a few small and big cloth bags. हे महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे सांगू मी तुम्हाला? आपण प्लास्टिक बॅग्स यूज केल्या नाही पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी मार्केटला, वीकली मार्केट, डेली मार्केट किंवा काही शॉपिंग करायला जातो तेव्हा आपल्याकडे क्लोथ बॅग म्हणजे कापडाची पिशवी असणं गरजेचं आहे. थिंक अबाउट इट. वाय शुड वी ऑलवेज कॅरी क्लॉथ बॅग विथ अस वेन वी गो टू द मार्केट. आपण जेव्हा जातो तेव्हा, मी आता तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये की आपण कापडी पिशवी नेली पाहिजे, पण ती का नेली पाहिजे हे आपण इथे आता समजून घेणार आहे. फ्यू मेंबर्स ऑफ द फॅमिली वर गोइंग टू ऑब्झर्व अ फास्ट द नेक्स्ट डे अँड सो fruits had to be bought for them. A cart full of fresh fruits stood at the entrance of the market. All the fruits were nicely arranged on the cart. आता काय झालं, घरातल्या काही लोकांना दुसऱ्या दिवशी उपवास होता, त्यामुळे त्यांच्यासाठी फळं घेण्यासाठी तिथे फॅमिली जाते. त्यांना समोरच एंट्रन्सलाच काय दिसतं? एक कार्ट म्हणजे हातगाडी दिसते की जिथे छानपैकी फळं अरेंज करून ठेवलेली आहे. गुड मॉर्निंग अंकल, प्लीज गिव्ह मी 1 डझन ऑफ बनानाज. रघु सेड. रघु काय म्हणाला? काका मला 1 डझन केळी द्या. फादर, लेट्स बाय guavas too. रामा सेड.
looking at the fresh green guavas. guava म्हणजे पेरू. तर रामा काय म्हणाला बाबांकडे बघून की बाबा चला आपण केळ्यांबरोबर पेरू सुद्धा विकत घेऊयात. ऑल राईट, प्लीज गिव्ह 1 किलो ऑफ गुआवा सेड फादर. बाबा काय म्हणाले ठीक आहे मला 1 किलो पेरू सुद्धा द्या. ही बॉट 1 डझन बनाना अँड 1 किलो ऑफ गुआवाज. त्यांनी काय केलं 1 डझन केळी आणि 1 किलो गुआवा म्हणजे पेरू विकत घेतले. आता मला सांगा केळी ही डझनमध्ये घेतली जातात. डझन म्हणजे 1 डझन ऑफ बनाना इज इक्वल टू 1 डझन बनाना इज इक्वल टू 12 बनानाज. म्हणजे 1 डझन बनाना म्हणजे किती 12 बनाना असतात केळी असतात. आणि 1 किलो गुआवा म्हणजे 1 kg is equal to 1000 gram. Okay, there's things you should know. While buying vegetables, Rama requested, Father, please buy any except bitter gourd and dill leaves. तर काय म्हणतो रामा बाबांना की कारला आणि डिल लिव्स सोडून बाकी काहीही तुम्ही विकत घ्या मला चालेल. Then father explained to her, Rama, some things are not just because we like them, but because they are necessary. It is the same with food. Every vegetable has its own nutrients. Shouldn't our body get all of them? We should eat foods with all tastes, sweet, bitter, spicy, as well as sour, to stay fit and healthy. We will also buy your favorite ladyfinger and Raghu's favorite spinach. आता काय म्हणतात ते बाबा रमाला की असं नाही आहे की आपल्याला फक्त जे आवडतं तेच आपण खाल्लं पाहिजे. आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे कारण प्रत्येक भाजीमध्ये काही वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात. भाज्या खाताना गोड, कडू, तिखट, आंबट अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. आपण तुम्हाला आवडणारं लेडीफिंगर म्हणजे भेंडी आणि स्पिनॅच म्हणजे पालक सुद्धा घेऊयात. तुम्हाला कोणती भाजी आवडते मला कमेंट करून सांगा. लुकिंग ॲट द शॉपिंग लिस्ट रघु सेड. शॉपिंग लिस्ट बघून रघु म्हणाला फादर नाव वी हॅव टू बाय स्नॅक्स अँड स्वीट्स फ्रॉम मनसुखलाल अंकल्स शॉप. Grandma has asked us to bring cotton for lamb wigs. We also have to buy a broom. Our neighbor aunt could not come to the market, so she has asked us to bring 1 kilogram of green chilies for pickle. आता रघु लिस्ट बघून सांगतो की आपल्याला काय काय विकत घ्यायचंय. स्नॅक आणि स्वीट्स विकत घ्यायचे आहेत आपल्याला मनसुखलाल काकांच्या दुकानावरनं. आजीनी सांगितलंय की येताना कॉटन म्हणजे कापूस घेऊन या. लॅम्प विक्ससाठी म्हणजे वातींसाठी. आपल्याला झाडूसुद्धा घ्यायचं आहे विकत. ब्रूम म्हणजे झाडू. आणि आपल्या शेजारच्या काकूंनी सांगितलंय की मार्केटमधनं येताना 1 किलो ग्रीन चिली हिरव्या मिरच्या घेऊन या कारण त्यांना पिकल म्हणजे लोणचं बनवायचं आहे. आफ्टर फिनिशिंग ऑल द शॉपिंग फादर बॉट रेड अँड ग्रीन लॅकर बँगल्स फॉर रमा अँड अ स्पिनिंग टॉप फॉर रघु. या सगळ्या ज्या लिस्टमधल्या वस्तू आहेत त्या घेतल्यानंतर बाबांनी काय केलं लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतल्या रमासाठी आणि रघुसाठी काय घेतला भोवरा म्हणजे स्पिनिंग टॉप. Just then
Rama saw big baskets filled with colorful glass beads and brass bells. Her friend Varsha and her grandfather were shopping there. रमाला काय दिसलं की वेगवेगळ्या रंगाचे मणी होते काचेचे आणि ब्रासच्या बेल होत्या. ब्रास म्हणजे पितळ्याच्या छोट्या छोट्या घंटा होत्या, त्या विकत घेत होतं. कोण घेत होतं? वर्षा आणि तिचे आजोबा. ओ दे हॅव अ काऊ शेड राईट. त्यांच्याकडे काऊ शेड म्हणजे जिथे काऊ राहतात, काऊंचं जे शेल्टर आहे ते काऊ शेड आहे, बरोबर ना. दे मस्ट बी बाईंग कलरफुल बेड्स अँड बेल्स फॉर द गार्लँड वोन बाय देअर बुल्लक नेम ढवळ्या पवळ्या अँड काऊ नेम कपिला. These are used for decoration during बैलपोळा. फादर सेड. फादर काय म्हणाले? बाबा काय म्हणाले रमाचे? की त्यांच्याकडे काऊशेड आहे म्हणून त्याच्याकडे जे बुलक आहेत, बैल आहेत, त्यांना सजवण्यासाठी त्यांनी हे घेतलं असेल. कारण गळ्यामध्ये बैलाच्या घालतात बघा घंटा आणि मणी. गार्लँड म्हणजे हार. गार्लँड म्हणजे हार. हा हार घातला जातो. आणि त्यांच्याकडे जी काऊ म्हणजे गाय आहे तिचं नाव काय आहे? कपिला. त्यामुळे यांच्या डेकोरेशनसाठीच त्यांनी ह्या वस्तू घेतल्या असतील. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? जस्ट लाईक वी हॅव मार्केट्स फॉर डेली थिंग्स, देअर आर ऑल्सो वीकली मार्केट्स फॉर ॲनिमल्स. द वीकली मार्केट ॲट Sangula in Solapur district is famous for khillar cows and bullocks. In this market, there are separate sections for cows, bullocks, buffaloes, goats, and sheep. Sunday is the market day. Khillar bullocks are in great demand for bullock cart races. Similarly, markets are held in many other villages. तुम्हाला एक सांगोळा म्हणून एक जे गाव आहे सोलापूरमधलं त्याचं एक्झाम्पल इथे दिलं आहे की तिथे काय होतं? खिलार. खिलार ही एक प्रजाती आहे काऊज आणि बुलकची. त्या प्रकारच्या काऊज आणि बुलक तिथे विकल्या जातात. तिथे त्याच्याच बरोबर अजून काय विकलं जातं? बफेलो, गोट, शिप्स यांचे वेगवेगळे सेक्शन असतात. आणि हे मार्केट कधी भरतं? संडेला भरतं. इथे सगळ्यात जास्त डिमांड आहे ती बुलक कार्ट. तिथे सगळ्यात जास्त बैलगाड्याची म्हणजे बुलक कार्टची मागणी असते. तिथे बऱ्याच वेळेला रेस सुद्धा असते. बुलक कार्ट रेस म्हणजे बैलगाडा शर्यत सुद्धा असते. हे आपण बघितलं. नेक्स्ट, रघु wanted a clay pot to keep water for the birds in summer. Malappa's shop was known for good quality clay pots. They bought a big parad. Parad म्हणजे earthenware pot. Earthenware pot. From there, a parad is a wide yet shallow clay pot. आता रघुनी काय सांगितलं की पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी मला काय विकत घ्यायचं आहे? एक पॉट विकत घ्यायचा आहे. अर्दन पॉट म्हणजे मातीचा घडा घ्यायचा आहे, ज्याला आपण परळ म्हणतो. ती कशी असते? पसरट असते. ठीक आहे. रघु अँड रमा अँड देअर फादर एन्जॉयड sugarcane juice at the market. Then they returned home with bags full of shipping. Rama and Raghu together wrote down the expenses. आता बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रघु, रमा आणि त्यांचे बाबा जेव्हा जात होते मार्केटमधनं तेव्हा त्यांनी काय केलं? आपण काय करतो? आईस्क्रीम खातो कधी, तर यांनी काय केलं? शुगरकेन ज्यूस म्हणजेच उसाचा रस पिला. आणि ज्या बॅग्स सगळ्या घेऊन जाताना त्यांनी काय केलं? त्यांचा एक्सपेन्सेस म्हणजे त्यांचा खर्च जो आहे
तो लिहिला की कुठल्या वस्तूसाठी किती पैसे दिले, त्यांचा एकूण खर्च किती झाला ते. आपण पुढचा लेसन बघूया. सुपर मार्केट. Mother and father sometimes go to a supermarket. Supermarket is a place where many varieties of useful things are sold in one shop, such as groceries, vegetables, fruits, bread, biscuits, soaps, shampoos, cosmetics, household items, and stationery. Such supermarkets are generally found in cities. आई आणि बापा बऱ्याच वेळेला सुपर मार्केटमध्ये जातात. सुपर मार्केटचं मी तुम्हाला सगळ्यात इझी 2-3 एक्झाम्पल सांगते समजण्यासाठी. तुम्हाला डीमार्ट माहिती आहे, त्याच्यानंतर बिग बाजार, रिलायन्स मार्ट, हे सगळे काय आहेत? सुपर मार्केट. म्हणजे एका छताखाली तुम्हाला घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू जिथे मिळतात त्याला म्हणतात सुपर मार्केट. तिथे काय काय मिळतं? धान्य, भाज्या, फळं, ब्रेड, बिस्किट, सोप, शॅम्पू, कॉस्मॅटिक. कॉस्मॅटिक म्हणजे काय? जे तुम्ही चेहऱ्याला लावता, पावडर, बॉडी लोशन, हे सगळं कॉस्मॅटिक्सच्या अंडर येतं. हाऊसहोल्ड आयटम्स म्हणजे घरात लागणाऱ्या वस्तू काही असतात, कपडे असतील, भांडी असतील किंवा देवघरात लागणाऱ्या वस्तू असतील, त्या सगळ्या मिळतात. आणि स्टेशनरी तुम्हाला बघायला मिळते. जनरली हे सगळं कुठे मिळतं सुपर मार्केट बघायला तुम्हाला? सिटीजमध्ये म्हणजे शहरांमध्ये बघायला मिळतं. आपण पुढे लेसन बघूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्हाला असेच सगळे व्हिडिओज बघायला मिळतील चॅप्टर एक्सप्लेनेशनचे. आणि चॅप्टर एक्सप्लेनेशन नंतर लगेच त्या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्सचा नेक्स्ट व्हिडिओ असेल. या व्हिडिओच्या एंडला मी त्याची लिंक तुम्हाला इथे देईलच. शॉपिंग मॉल. A shopping mall is also a type of market. In big cities, there are many shops in a building with several floors. म्हणजे शहरांमध्ये several floors म्हणजे बऱ्याच ठराविक मजल्यांचं तुम्हाला मार्केट बघायला मिळतं, की जिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एकाच छताखाली बघायला मिळतात. हे मोस्टली कुठे असतं? शहरांमध्ये, तेही मोठ्या शहरांमध्ये, जसं की पुणे, मुंबई अशा ठिकाणी तुम्हाला जास्त करून बघायला मिळतात हे शॉपिंग मॉल. देर आर एस्कलेटर्स अँड लिफ्ट्स टू मूव्ह अराउंड. आता याच्यामध्ये तुम्हाला लिफ्ट तर माहितीच असतं. एस्कलेटर्स म्हणजे काय? ज्या इलेक्ट्रिक जिने जे असतात की जे स्वतः चालतात, स्वयंचलित जिने, त्यांना एस्कलेटर्स असं म्हणतात. In the mall, we can buy fruits, vegetables, grains as well as. सगळ्यात महत्त्वाचं काय? इथे तुम्हाला फ्रूट, व्हेजिटेबल, ग्रेन तर बघायला मिळेलच शॉपिंग मॉलमध्ये, पण सगळ्यात जास्त काय बघायला मिळतं? टॉईज, क्लोथ्स, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक आयटम्स अँड हाऊसहोल्ड गुड्स. घरासाठी लागणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रिक गोष्टी, फर्निचर, कपडे, खेळणी, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुम्ही मॉलमध्ये जाऊन काय काय विकत घेता ते मला मेसेज करू शकता कमेंटमध्ये, नक्की करा. देर आर प्लेसेस फॉर पीपल टू सिट. इथे बऱ्याच ठिकाणी बसण्यासाठी लोकांना जागा असते. देर आर स्टॉल्स फॉर फूड अँड ड्रिंक्स. एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूफ इन सच शॉपिंग मॉल्स. जर तुम्ही शॉपिंग मॉल्समध्ये जात असाल तर तुम्हाला माहिती असेल की इथे फूड आणि ड्रिंक जिथे मिळतं तुम्हाला खाण्यासाठी आणि पिण्यासाठी, ते ज्या ठिकाणी असतं त्याला आपण मोस्टली फूड कोर्ट असं म्हणतो. आणि तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या गोष्टी मिळून जातात अंडर वन रूफ. ऑल प्रॉडक्ट्स हॅव प्राइस स्टिकर्स. The barcode on the sticker is scanned to check the price after shopping. A receipt is given after shopping. Payment can be made in cash or online. आता बघा, जेव्हा तुम्ही वस्तू विकत घेता तेव्हा त्याच्यावरती आहे ना, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते. इथे सांगितलं त्यांनी प्राईसचे स्टिकर्स असतात, बारकोड असतात. बारकोड मी तुम्हाला दाखवते. आणि
ह्याला स्कॅन करून त्याची काय किंमत आहे ती त्यांच्या कम्प्युटरवरती दाखवली जाते आणि शेवटी त्या सगळ्याची आपल्याला रिसीट मिळते. त्यानंतर आपण पेमेंट करू शकतो कॅशमध्ये किंवा ऑनलाईन. आता बघा, सपोज मी ही एक वस्तू विकत घेतली होती, ठीक आहे, तर ह्याची प्राईस इथे मेन्शन आहे स्टिकरवरती. त्याच्यानंतर हा बारकोड स्कॅन केला की त्यांच्या कम्प्युटरमध्ये याची प्राईस जाते आणि नंतर आपल्याला पेमेंट करायचं असतं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? अ मार्केट इज युजली अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग हॅपन every day. A market that is held on fixed day or for a fixed time is called a hut. A weekly market, हाट इन मराठी. मराठीमध्ये जे आठवड्यातनं एकदा भरलं जातं त्याला हाट असं म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल, गावाकडे लोक म्हणतात बाजार हाट करायला जाऊयात, तो हाट. वी ऑल्सो यूज द वर्ड बाजार हाट. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, बाजार हाट हा शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अ मार्केट वेअर ओनली वन टाईप ऑफ गुड सच ॲज युटेन्सिल्स ऑर क्लोथ इज सोल्ड इज कॉल्ड गंज. फॉर एक्झाम्पल, कापडगंज अ क्लोथ मार्केट. आता तुम्ही गावात राहत असाल किंवा शहरात, काही मार्केट्स असतात की जिथे त्याच प्रकारची आणि त्याच वस्तू मिळतात. की भांड्यांचं मार्केट असतं, काही फक्त कॉपर म्हणजे पितळ्याच्या गोष्टी जिथे मिळतात, पितळ्याचं मार्केट असतं. काही ठिकाणी फक्त सोन्याच्या वस्तू मिळतात, सोन्याची आळी असते. तर इथे काय सांगितलं आहे, कपड्यांची जिथे सगळे कपड्यांची दुकानं असतात त्याला काय म्हटलं जातं, कापडगंज म्हटलं जातं. ओके. काही ठिकाणी अर्दन पॉट्स म्हणजे क्लेच्या वस्तू विकल्या जातात बनवून, माठ असेल अशा प्रकारच्या. टेलिस, विच मार्केट इज नियर युअर हाऊस? हाऊ डू यू लाईक गोईंग टू द मार्केट? डू यू लाईक गोईंग टू द मार्केट? तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतं मार्केट आहे का आणि तुम्हाला मार्केटला जायला आवडतं का आणि कोणतं मार्केट आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही काय सांगू शकता, येस देअर इज वन. काय सांगाल, कसलं मार्केट सांगाल? हां, देअर इज अ फिश मार्केट नियर माय होम. आय गो देअर वन्स इन अ वीक टू बाय डिफरंट काइंड्स ऑफ फिशेस. कळालं? व्हॉट डू वी लर्न वेन वी विजिट अ मार्केट? आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण काय शिकतो? वी लर्न हाऊ टू बाय थिंग्स, हाऊ टू बार्गेन, हाऊ टू परचेस थिंग्स, हाऊ टू मेक अ लिस्ट ऑफ दॅट. वी ऑल्सो लर्न टू कम होम अँड check the checklist whether all the things in the list we have purchased or not and how much was the expense. सगळ्यात महत्त्वाचं आपण इथे बघितलं, यांनी काय केलं होतं, रघु आणि रमा यांनी एकत्र येऊन काय केलं होतं, त्यांच्या एक्सपेन्सची, खर्चाची लिस्ट, यादी बनवली होती. लेट इज बिकम अवेअर कस्टमर. जागो ग्राहक जागो. A consumer movement was started to protect customers from cheating, such as mixing impurities in goods, products, charging higher prices, cheating in weights and measures, etc. Customers should be careful while buying things. Customers should check the correct weight and the right price of the products. हे खूप महत्त्वाचं आहे बघा, की जागो ग्राहक जागो नावाचा एक स्कीम चालू केली गव्हर्नमेंटने. कशासाठी? की तुम्हाला काही मिक्स केलेले खराब गुड्स, म्हणजे आपण बघितलं की ज्या गोष्टी विकायला असतात त्या विकतायत का, तुमच्याकडनं जास्त पैसे घेत आहेत का, किंवा वजन करताना कधी वजनामध्ये घोळ करतायत का, तुम्हाला कमी वजनाच्या वस्तू देत आहेत का, ह्याच्यासाठी. तर तुम्ही कधीही वस्तू विकत घेताना, वाईल बाईंग एनी गुड्स एनिथिंग, यू शुड बी केअरफुल. तुम्हाला काळजी घेतली पाहिजे की तुम्ही व्यवस्थित वजनाचं घेताय का आणि तुम्ही बरोबर त्या वजनाच्या वस्तूसाठी बरोबर किंमत देताय का. तुम्हाला हे जर एक्सरसाइज बघायचं असेल
तर मी तुम्हाला इथे साईडला लिंक देते, त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर प्लीज लाईक द चॅनल अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.